पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दिनांक 24/4/2026 रोजी भीम आर्मी आझाद समाज पार्टी केंद्र सरकारने व वर्गीकरणाचा जो कायदा आणलेला आहे या संदर्भामध्ये जाहीर मोर्चा काढण्यात आले आहे। जे वर्गीकरणाचा कायदा आहे तो रद्द करण्यात यावा, माघार घेण्यात यावी या संदर्भामध्ये तसेच पुसद तालुक्यामध्ये SDO साहेबाला निवेदन देण्यात आले। त्याचबरोबर सविस्तर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। राज्य सरकार दोन समाजामध्ये खूप कुठंतरी महाराष्ट्रामध्ये शांतता बंधण्याचं काम इथलं फडणवीस सरकार खरं त्याच्यामुळं मानवी वाद समाजवादीच्या वतीने आज रोजी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले येणाऱ्या काळामध्ये जरी तुम्ही जे उपवर्गाचा विषय निवास राहून घेते कारण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात अधिकार दिलेले आहे त्या अधिकारामध्ये तुम्हाला राईट नाही। तुम्हाला एखादं पदवी लागलं म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने कारवाई न करता चुकीच्या पद्धतीने कारवाई करून कायद्यामध्ये तरुण करून समाजामध्ये पूर पडण्याचं काम एक सरकार केलं करत आहे। या सरकारला थांबवण्यासाठी आंबेडकरांनी विरोध करायला पाहिजे। जोपर्यंत हा उपवर्गाचा विषय थांबणार नाही तोपर्यंत भीम आर्मी आझाद समाज पार्टी व सर्व समाजाच्या वतीने आवाहन करतो की जेणेकरून आज घेतलेला जो प्रस्ताव आहे त्याची तात्काळ रद्द करावा, अवघडचा विषय शांत करून समाजाला संघटित करावं। SC ST असतील, OBC असतील, हे सर्व सामाजिक संघ आहेत आणि या SC जे पूर्ण जे आहे का जे मात्र समाजाच्या तिथे जे समाज आहेत त्या समाजाला काही समाजाच्या मागण्या समाजाच्या मागण्या घेऊन जर तुम्ही संविधानामध्ये जर जोड करत असाल। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज पुसद तालुक्यामध्ये बहुजनांची एक ताकद म्हणून भीम आर्मी व समाज पार्टीचे आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष सचिव व पुसद तालुक्याची कार्यकारिणी आज पुसदमध्ये एवढे गंभीरपणे अन्यायाविरोधात व आपल्या बहुजनावर जे काही नवीन कायदे व नियम लागू होत आहे या संदर्भामध्ये जाहीर निषेध करण्यासाठी व त्याचा आवाज उचलण्यासाठी आलेले आहे। या संदर्भामध्ये आपण सामाजिक हिताच्या हिशोबाने जे काही आपल्या उपप्रश्न आहेत यावर दूर चर्चा करू। आपले अध्यक्ष साहेब आहेत इथं अशोक भालेराव भाऊ व तसेच त्यांचे सचिव व कार्यकारिणी। भाऊ, आता आपला मुद्दा असा होता की जे काही आपण शासनाने किंवा कायद्याने जे काही आपल्याला आता ते निर्णय लागू केलेला आहे कायद्याचा या संदर्भामध्ये होता, त्याच्यात थोडीशी दोन माहिती द्यावी। सर्वात पहिले भीम आर्मी व आझाद समाज पार्टीच्या वतीने पुसद तालुक्यामध्ये जे महाराष्ट्र सरकारनं धोरण अवलंबलेलं आहे ते उपवर्गीकरणाचा विषय जो महाराष्ट्र सरकारनं या महाराष्ट्रामध्ये आणला, जातीमध्ये भांडण लावण्याचं काम हे फडणवीस सरकार महाराष्ट्रामध्ये करत आहे। त्याचा आम्ही इथे प्रथम आता जाहीर निषेध करतो। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 341 नुसार भारत देश हा समाविष्ट एकत्र असला पाहिजे यासाठी SC ST OBC साठी सर्व आरक्षण दिलेलं आहे। तरी महाराष्ट्र सरकारने या 341 कलमाचं उल्लंघन करून महाराष्ट्रामध्ये SC मध्ये जे पोट जातीचं राजकारण सुरू केलेलं आहे ते कुठंतरी निषेधार्थ आहे। याचा आम्ही भीम आर्मी व आझाद समाज पार्टीच्या वतीने पुसदमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध करणार आहोत। जर महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही तर मुख्यमंत्री साहेबाचा निवासाचा घेराव महाराष्ट्रामध्ये केला जाईल, जेणेकरून हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे। हा अन्यायकारक धोरण आहे महाराष्ट्र सरकारचं। हे धोरण कदापि आम्ही सहन करणार नाही। हे आंबेडकरवादी आहेत, कधीही तुम्ही फोडू आणि राजकारण करू हे धोरण तुम्ही पूर्वीसुद्धा केलेलं आहे। याच्या आधीसुद्धा भारतामध्ये ज्यावेळेस तुम्ही मागत असाल तर RSS आणि BJPनं भारतामध्ये ज्यावेळेस त्यांची सत्ता प्रस्थापित करायचा जो धोरण अवलंबलेला आहे त्यावेळेस समाजामध्ये फूट पाडून एका समाजामध्ये फूट पाडून स्वतःची सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळा त्यांनी या देशामध्ये केलेला आहे। तो त्यांचा जो प्रस्ताव आहे आम्ही यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। मातंग समाज असेल, भिल्लर समाज असेल, तर SCमध्ये येणारा समाज हा आमचा बांधव आहे। महाराष्ट्र सरकार त्यांना कुठंतरी फसवण्याचं काम करत आहे। आम्ही भीम आर्मी व आझाद समाज पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र सरकारला आवाहन करू इच्छितो की तुम्ही घेतलेला जो निर्णय आहे तो तात्काळ थांबवा, अन्यथा हा विषय पूर्ण भारतभर संसदपर्यंत भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वामध्ये उचलल्या जाईल। इथल्या महाराष्ट्र सरकारने याची नोंद घ्यावी। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भीम आर्मी, जय आझाद समाज पार्टी।
आता हे आपण जे निवेदन दिलं याचा पाठपुरावा कधी करणार आपण आणि समाजाला याचा तपशील कधी देणार? बिलकुल. आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे गंभीर प्रश्न आहे. बिलकुल या संदर्भामध्ये आम्ही तात्काळ 2 दिवसामध्ये इथल्या प्रशासनाला प्रश्न विचारणार आहोत की याच्यामध्ये तुम्ही जे कारवाई आम्ही जे पत्र दिलेलं आहे याच्या संदर्भात काय कारवाई झाली, आणि जर या पत्रासंदर्भात काही कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये आम्ही 23 तारखेला भीम आर्मी व आझाद समाज पार्टीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवेदन दिलेले आहे आणि त्या निवेदनाची दखल महाराष्ट्र सरकार घेतील ही अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. जर महाराष्ट्र सरकारने यामध्ये कुठली दखल घेतली नाही तर आताच सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री निवास आहे जे मंत्रालय आहे त्याचा घेराव केला जाईल याच ठिकाणी हे सांगू इच्छितो. आपण पाहत आहे की पुसद तालुक्यामध्ये वारंवार भीम आर्मीतर्फे व आझाद समाज पार्टीमार्फत असे अनेक उपक्रम सामाजिक उपक्रम राबवले जातात, जसे की शिक्षणाचे असो, आरोग्याचे असो, त्याच्या आर्थिक व्यवहाराचे असो किंवा रोजगाराचे असो व त्याच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे असो. हा पुसद तालुक्यामध्ये एकच पक्ष उरलेला आहे का की जो बहुजनांच्या व बौद्धांच्या व भीमसैनिकांच्या आवाजाला ताकद आणि बळ देणार आहे? बाकी इतर पक्ष का येत नाही? त्यांना फक्त मतासाठी व त्यांचे राजकीय जे काही धोरणं असतात सत्ता काबीज करायची असती यावरच अवलंबून असते का? मग समाजाला यांनी हे जे काही पक्ष आहेत इथं बरेचसे नेते आहेत, ह्या आपला पुसद तालुका जो आहे वसंतराव नाईक काळाचा एक बालेकिल्ला मानला जातो त्याला, की आपण मुख्यमंत्री लाभलेला किल्ला आहे. तरी बी इथं समाजाची ही अवस्था आहे आणि होणारे अन्याय अत्याचार थांबल्या जात नाही. मग सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का की येणारी जे परिस्थिती दाखवत आहे हे कुठं ना कुठं भीमा कोरेगावकडे नेत आहे का, किंवा बहुजन समाजाला अन्याय अत्याचार करून गुन्हेगारी क्षेत्रात ढकलत आहे का? या संदर्भामध्ये शासन व प्रशासन याच्यावर तात्काळ कारवाई करेल का आणि बहुजन समाजाला न्याय देईल का? धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुसद प्रतिनिधी राहुल पडघणे.